हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा व्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। आपण अलिबागचा सेकंड पार्ट बघणार आहोत। तर आम्ही थांबलो होतो अलिबागच्या वर्सोली बीचच्या 5 मिनिट अंतरावर एक रिसॉर्ट आहे ला कोस्टा म्हणून, तिकडे थांबलो होतो आणि त्यांची थीम पण खूप सुंदर होती आणि मस्त असं त्यांनी व्हाईटवर पूर्ण बनवलं होतं। तर रात्रीचं तुम्हाला दाखवते थोडंसं आणि सकाळी पण मी तुम्हाला दाखवेल किती छान आहे आणि खूप छान रिफ्रेश वाटतं आणि मस्त एकदम हायजेनिक आहे आणि एकदम छान आहे रूम्स। तर आम्ही 2 रूम घेतलेले होते। तर बघा हे बाहेरचं आहे, असं बसायला पण आहे आणि असं एक लाईनमध्ये आहे। सकाळी तर खूप छान व्ह्यू दिसेल आणि रात्री पण छान वाटत होतं आणि त्यांनी मस्त व्यवस्थित सगळं दिलेलं होतं। गरम पाणी पण आहे तुम्हाला आणि वर्सोली बीचचं एकदम 5 मिनिट अंतरावरच आहे। तुम्ही पायी पण असं सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊ शकता। असं बाहेरचं बघा किती छान आहे। तर खूप छान आहे, मस्त आम्ही मस्त नाईटला बड्डे सेलिब्रेशन छोटंसं असं आम्ही केलं आणि मस्त मजा पण आली। असं त्यांनी मस्त थीमवर तिकडे अलिबागला फोर्ट असे फेमस आहे ते लावलेलं आहे, व्यवस्थित एकदम हायजेनिक बनवलेलं आहे। बेड पण छान आहे, तुम्हाला पाण्याचं पण सोय आहे आणि मस्त वेगळी थीम आहे, वेगळ्या थीमनी मस्त बनवलेलं आहे। बघा हे कोलाबा फूडचं त्यांनी मस्त पिक्चर्स लावलेले आहे। बाजूच्या जे आम्ही एक रूम बुक केला तिथं अलिबागचं लावलेलं आहे पिक्चर्स वगैरे आणि मस्त छान आहे। गेल्यानंतर आम्ही सकाळचा प्रवास केला होता, पण ज्यावेळेस आम्ही रूममध्ये गेलो त्यावेळेस आम्हाला एकदम रिफ्रेश वाटलं। एसी पण आहे, तुम्हाला एसीची तर गरज नसते अलिबागला, पण आहे दिलेला तिथं, सगळं व्यवस्थित आहे आणि मस्त तुम्हाला काही खाण्यापिण्याचं पण असेल तर ते पण ते अरेंजमेंट करून देतात। आणि त्यानंतर रात्री 12 वाजता मस्त आमचं छोटंसं मस्त नाईट बड्डे सेलिब्रेशन होतं। मस्त बड्डे सेलिब्रेशन, माझा बड्डे होता 24ला आणि 25ला ॲनिव्हर्सरी, त्यामुळे मस्त छोटासा केक आणला आणि मस्त आधी किवी सगळे मस्त आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं मस्त आणि मस्त नाईटला आम्ही मस्त मजा केली आणि मग सकाळी आम्ही वर्सोली बीचला जाणार होतो असं होतं। आणि तुम्ही तिथं अगोदर आम्ही डायरेक्ट गेल्या आम्ही तिकडे बुक केलं होतं, ऑनलाईन बुकिंग नव्हतं केलेलं। तर आम्हाला तिकडे गेल्या ते आवडलं, पूर्ण रिसॉर्ट पण आवडला, थोडं आम्ही चेकिंग केली, छान वाटलं आम्हाला, त्यानंतर आम्ही बुक केलं आणि मस्त होतं, आम्हाला जसा हवा होता तसंच होतं ते। नंतर आम्ही मस्त बड्डे सेलिब्रेशन केलं, फ्रेशनअप झालो सगळे छानपैकी आणि मस्त बड्डे छोटंसं आमचं फॅमिलीचं बड्डे सेलिब्रेशन केलं आमचं आणि मस्त आम्हाला एकदम मजा आली आणि असं वाटत पण नव्हतं का आम्ही सकाळपासून प्रवास केलेला आहे। आमचा थकवा सगळा दूर होऊन गेला, कारण की आपण जर चांगला स्टे केलं तर आपल्याला स्टेमध्ये पण छान वाटतं आणि आपलं मस्त रिफ्रेश वाटतं आपल्याला, त्यामुळे स्टे इम्पॉर्टंट असतं का तुम्ही कसं राहतात। त्यानंतर मस्त आधी किवीनी मम्मीनी पप्पानी असे छोटे छोटे गिफ्ट तयार केलेले होते, मग त्या सगळ्यांनी दिले मला आणि मस्त मज्जा केली। त्यानंतर आधी किवीनी पण असा छोटासा मस्त डान्स केला, फोटो वगैरे काढले, मस्त व्हिडिओज बनवले आणि मस्त असा मेमोरेबल माझा बड्डे सेलिब्रेशन आम्ही केलं सगळ्यांनी मिळून। बीचच्या जवळ जर तुम्ही किंवा रिसॉर्ट काय बुक केलं तर तुम्हाला वॉकिंग डिस्टन्सवर आपल्याला जाता येतं, म्हणजे बीचवर सकाळी किंवा मॉर्निंगला तुम्हाला वॉक करायचं असेल किंवा बीचवर जाऊन एन्जॉय करायचं असेल तर आमचा फर्स्ट प्रेफरन्स होता का आपण बीचच्या जवळच घ्यायचं। काही पण आम्ही कुठे बीचला जातो तर म्हणजे आपल्याला वॉकिंग करायला पण चांगलं वाटतं आणि जवळच्या जवळ पण सगळं असतं, त्यामुळे बीचच्या जवळच आम्ही घेतो। आणि बघा हे आधी की मी मस्त मजा करत होते, मस्त सॉन्ग वगैरे लावले होते। बड्डे म्हटलं तर त्यांना वाटतं रोजच बड्डे सेलिब्रेट केला पाहिजे, केक खायला, बलून्स हे ते करायला। इकडे आमचे मस्त असंच कॉमेडी थोडंसं हसी मजाक चालू होतं का कसं काय आहे। आणि त्यानंतर मस्त थोडेसे व्हिडिओज वगैरे बनवले, थोडेसे रील्स बनवले आणि मस्त असं थोडंसं टाईम स्पेंड केला। आधी की पण मस्त मजा करत होते आम्ही सगळे आणि मग ते मस्त मजा। अलिबागचं मस्त वातावरण पण एकदम छान होतं, जास्त थंडी पण नव्हती आणि असं जास्त गरम पण नव्हतं आणि मस्त संध्याकाळी पण छान वाटत होतं, फ्रेशनअप फील होत होतं। काय खाताय? थोडंसं आम्ही गप्पा केल्या, मस्त थोडीशी मजा केली। मुरमुरे का ते आले तुम्ही कशासाठी? कशासाठी आपण आलोय? पण काय कोणाचा बर्थडे? त्याच्या बाहेर आल्यावर मजा येते का? उद्या सगळे बीचवर जाणार आहे का तू?
नंतर मस्त आधी किवीची मस्ती चालू होती आणि मस्त ते एक्सप्लोअर करत होते कुठे काय आहे, काय लावलेलं आहे आणि मस्त मजा करत होते. थोडंसं त्यांनी पण एन्जॉय केलं. त्यांनी मस्त स्नॅक्स आणले होते त्यांच्यासाठी, फरसाण वगैरे. आणि खाली त्यांनी अशी एक्स्ट्रा गादी पण दिलेली होती, कोणाला पाहिजे असेल लहान मुलांना किंवा एक्स्ट्रा लागते तर तिकडेच ठेवलेली होती, अवेलेबल होती. तर मग ती गादी टाकून दिलेली होती त्यावर. मग ते तिकडेच खात होते आणि मस्त त्यांनी पण एन्जॉय केलं. त्यानंतर मी मॉर्निंगला मस्त सकाळी लवकर उठली, फ्रेशनअप झाली, मस्त तयार झाले. आधी की सगळे मस्त झोपलेले होते, सगळे झोपलेले होते. पण मग मी फ्रेशनअप होऊन मग नंतर मला त्यांना उठवायचं होतं, त्यामुळे मी थोडंसं लवकर उठले आणि मस्त तयार वगैरे झाले. तिथं सगळं होतं, सगळं पाण्याचं. त्यानंतर सकाळचा व्ह्यू खूप छान होता, एकदम शांतता वाटत होती आणि मस्त मी बाहेर आले. त्यानंतर मग पप्पा, मी आणि संदीप असे 3 जण मस्त. त्यानंतर मॉर्निंगला आम्ही मस्त सगळे उठलं. बघा, ही मॉर्निंगचा व्ह्यू आहे. मॉर्निंगमध्ये असं दिसतं हे. मस्त एका लाईनमध्ये त्यांनी बनवले आहे. खूप सारे नारळाचे झाडं पण आहे. तुम्ही मस्त वॉकिंग पण करू शकता. ला कोस्टा हे बाई असं आहे. बाहेर पण त्यांनी छान मस्त डेकोरेशन वगैरे केलेलं आहे त्याचं, खूप छान आहे. हे असं आहे बघा. प्रॉपर्टी खूप छान आहे. नारळाचे झाड आहे, क्लीननेस आहे. हे बघा, रात्रीचा व्ह्यू तुम्हाला दाखवला आता. हा मॉर्निंगचा व्ह्यू आहे. मॉर्निंगचा व्ह्यू पण खूप छान आहे. असं फ्रेशनअप आपल्याला फील होतं. मस्त वर्सोली बीच एकदम जवळ आहे. मेन पॉईंट आहे का, 5 मिनिटाच्या अंतरावर वर्सोली बीच आहे. तर आम्हाला सगळ्यांना, तिघांना, पप्पाला, आम्ही दोघांना मस्त वॉकिंग करायला जायचं होतं बीचवर सकाळी सकाळी. आधी की तर मस्त झोपलेले होते आणि मस्त बाहेरचं गेट वगैरे पण मोठं आहे. आणि मग आम्ही तिथेच ब्रेकफास्ट सांगितलेला होता. ते विचारून गेले तुम्हाला ब्रेकफास्ट वगैरे काय पाहिजे आहे. आणि असा व्ह्यू आहे सकाळचा, मॉर्निंगचा मस्त. बीचवर मस्त वाटतं, एकदम फ्रेश फ्रेश हवा एकदम फ्रेश आहे. मध्ये येते एकदम छोटे छोटे चंद्रा. फुलं लोक लांब असतील ना. सनराईज बघायला आले सगळे. सनराईज किती वाजता होतो? अंडे नाश्ता खुल्ला आहे, खायचं का अंडे? नंतर मग मस्त पायी आम्ही गेलो आणि वर्सोली बीचच्या तिथे असे छोटे छोटे स्टॉल लागलेले, चहाचा, ब्रेकफास्टचा, मिसळपाव आहे, पोहे आहे आणि मस्त त्यांनी छान वाटत होतं मस्त बसून असं छोटे छोटे स्टॉल. त्यानंतर मस्त मग आम्ही पोहे ऑर्डर केले आणि चहा घेतला आणि त्यानंतर बीचवर मस्त एक वॉकिंग करून आलो. बीचवर आलो आणि बघा मस्त व्ह्यू पण खूप छान होता. वॉकिंग करत होते, मस्त सायकलिंग आहे, मस्त कोणी मस्त फॅमिली आले होते, मस्त फुटबॉल खेळत होते, क्रिकेट खेळत होते आणि मस्त व्ह्यू होता. मस्त एकदम फ्रेश वाटत होतं. असं वीकमध्ये संडेला पण आलं तर मस्त असतं वाटतं. आणि सॅटर्डे संडे आणि त्यानंतर 12 वाजता पूर्ण इथपर्यंत पाणी येऊन जातं. आता थोडं पाण्याचा जो प्रवाह होता तो लांबपर्यंत होता आणि बघा छान वाटत होतं, एकदम फ्रेश. आणि सकाळी सकाळी पण तिथे सायकलिंग राईड असते, अशा त्या फुलांच्या सायकली बनवलेल्या असतात बघा. मग ते पण आम्ही पुढे केलं आणि मस्त असे ग्रुप्स आलेले होते. कॉलेजचे ग्रुप्स असतात, लेडीजचे ग्रुप्स असतात, जेंट्सचे, आणि मस्त सगळे एन्जॉय करत होते. खूप सारे ग्रुप्स पण होते, फॅमिलीज पण होत्या आणि खूप छान असं फ्रेश फील होत होतं आणि मस्त वाटत होतं.
नंतर मग तिथं बघा ही अशी फ्लावरची सायकल पण येते मस्त. आम्ही याच्यावर किती दिवसांनी नंतर सायकलिंग केली. पहिले दोघांनी केली, की संदीपनी पण केली. मस्त डबल सीट केली, फोटो सेशन वगैरे केलं आणि सायकलिंग पण खूप दिवसानंतर केली. पूर्ण राऊंड असते तिथे, काहीतरी रेट असतात. 150 रुपये होते का तुम्ही लांबपर्यंत पूर्ण राऊंड मारू शकतात. त्यानंतर मस्त फोटो सेशन वगैरे केलं आणि पप्पांनी पण मस्त राईड केली. त्यांनी पण घेतली मस्त एक मोठी राईड. एकदम समोर असतो बीच प्रॉपर पाणी नीट आहे एवढं काही. आमचा चहा पिऊन झाला आहे आणि आम्ही चाललो आहे आमच्या ला मस्त ऊन. कुठे? अच्छा जंगल असेल मग फिरायला. मस्त सकाळी सकाळी ऊन पडलंय, मस्त वाटतं एकदम. बापरे, अरे किती वाटते खूप. मस्त चिमण्या, साऊंड काहीच नाही ना बाहेर, एकदम शांत पक्षीचा आवाज येतो आणि शांत पण वाजतं एकदम. आता आम्ही चाललो आहे आमच्या, आता आधी किवीला बी उठवतो आणि त्यांना पण आधी तर म्हणजे सरप्राईज सरप्राईज बघताना सरप्राईज. त्याच्यामुळे त्यांना मजा येते थोडंसं. बड्डे मॉर्निंग मस्त झाली माझी ना, बड्डे मॉर्निंग कशी झाली माझी? मस्त झाली. मस्त फुलाचं गुट. हां, बडोद्यामध्ये केलं होतं ना मी. काय तर नॉर्मल टोस्ट. हां, तिथे ते तर त्याला ते नाव देऊन दिलं त्यांनी पीस. आपल्याला थोडी माहित असं काय खरंच. ला कोस्टामध्ये आलो आम्ही आता आमच्या. चला हे बघ तुझे आहे आमचं हे बघा. पोहे आमलेट ब्रेड आहे. ब्रेड आमलेट. त्यानंतर मस्त आम्ही व्हाईट आणलेले होते सगळ्यांसाठी व्हाईट कपडे. मस्त चौघांनी पण व्हाईट वेअर केले आणि थोडंसं फोटो सेशन. आधी किवी पण उठले होते मस्त. आधी किवीला पण नंतर रेडी केलं थोडंसं. त्यांनी बाहेर पण टाईम स्पेंड केला आणि मग त्यांना पण रेडी केलं आणि मग नाश्ता केला, ब्रेड ऑमलेट आणि पोहे पण सांगितलेले होते आम्ही. आणि त्यांनी मग तसं आपण सांगितलं का ते तसं बनवून ठेवतात आणि मग आपण बाहेरच त्यांचं आहे सिटिंग अरेंजमेंट, तिकडे आम्ही बसलो होतो. मस्त या तिघांना पण व्हाईट ड्रेस वेअर केले होते आणि मस्त आमची आज ॲनिव्हर्सरी पण होती आणि मस्त मग आम्ही फोटो सेशन वगैरे केलं. रात्री तर केक कापला होता. आज पूर्ण दिवस दुसऱ्या बीचवर जायचं होतं आम्हाला, काशीद बीचवर. मग आम्ही ब्रेकफास्ट करून काशीद बीचला निघणार होतो. रस्त्यामध्ये मस्त हे त्यांना मस्त हे बुड्डीचे बाल त्यांना सांगितलं. पहिले एकदा त्यांनी खाल्लेलं आहे. मग आता नेक्स्ट टाईम पण दिसलं तर ते म्हणे मला घेऊन द्या मम्मी पप्पा. आता असं मी घेऊन नाही देत कधी कधी. तर आता आपण फिरायला आलो आहे तर ठीक आहे म्हटलं. तर मग त्यांनी थोडंसं खातात आणि मग ते फेकून देतात. तर त्यामुळे मस्त त्यांना पण ते घेऊन दिलं. आणि बघा आणि ऊन एवढं होतं बापरे बाप. सकाळी ज्यावेळेस आम्ही आलो होतो ना वॉकला त्यावेळेस थोडं कमी. आता सगळ्या राईड्स वगैरे गाड्याच असतात. आणि नंतर म्हणतात का 1च्या किंवा 12च्या पुढे आम्ही थोडंसं लवकर आलेलो होतो. 1-1:30च्या असं आसपास हे पाणी इथपर्यंत येतात अशा पायऱ्यांपर्यंत. आणि त्या पहिले मग ते राईड्स असतात तिथं सगळे. हे छोट्या बाईक्स असतात लहान मुलांसाठी, फॅमिलीसाठी पण मोठ्या अशा राईड्स असतात. त्या पण आम्ही केल्या. मोठी बाईक असते ती. आणि मस्त यांना पण मग बीचवर त्यांना पण पाण्यामध्ये थोडं पाणी पुढच्या साईडला आलेलं होतं. सकाळी कसं बॅक साईडला होतं, थोडं पुढे आलं होतं. पहिले आधी किवीला ह्या बाईकमध्ये बसवलं त्यांनी, एक मस्त मोठी राईड केली. त्यानंतर मग आम्ही पूर्ण फॅमिली पण बसलो आणि मस्त मज्जा केली. पण ऊन खूप होतं तर सकाळी होतं तर. आणि मग तुम्ही कधी वाटतं तुम्ही संध्याकाळी पण इकडे येऊ शकता. संध्याकाळी पण इव्हिनिंगला पण छान वाटतं. त्यानंतर उंट राईड पण होती. खूप अशा वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि त्याचे चार्जेस असतात 200 या टाईप असतं. किती मोठे तुम्ही राईड मारता. लहान मुलांसाठी तर मस्त मजाचे एकदम. खूप काय आहे इकडे. आणि अशा माझ्या त्या बॅक साईडला आहे ना त्या मोठ्या राईड आहे मग त्या पण आम्ही केल्या. आम्ही पण काही ॲक्टिव्हिटीज करू.
आपल्या गाडी सारखीच असते ना कार. आधी बसलाय त्यांच्या ह्याच्यात. पर्यंत येईल का आता? सकाळी तर खूप मध्ये होतं असं. त्यानंतर मस्त आधी किवीला मस्त थोडं पाण्यामध्ये घेऊन गेलं त्यांना, तर खूप मजा पण येत होती. आणि त्यांचं पण फर्स्ट टाईम होतं असं बीचवर पाण्यामध्ये, कारण की आता थोडे मोठे पण झालेले आहे दोघं पण. पहिले छोटे होते त्यांना आम्ही गेलो होतो तेव्हा काही एवढं समजायचं पण नाही. आता मग त्यांना पण मस्त एन्जॉय करतात. पाणी तर असं पण लहान मुलांना खूप आवडतं. मस्त मम्मीने पण इकडे एन्जॉय केलं. आम्हाला अलिबागमध्ये असे खूप प्रकारचे छोटे छोटे बीचेस आहे. छोटे नाही म्हणता येणार, मोठेच आहे. पण आम्ही वर्सोली आणि काशीद बीचला गेलो होतो. तर तुम्ही जसं प्लॅन करून जा, म्हणजे तुम्हाला कुठल्या बीचवर थांबायचं आहे. किंवा काशीद बीच खूप मोठं पण आहे. गोव्याला जसे व्हाईब्स असतात ना गोवा त्या टाईप आहे. तिथे गोव्यासारखं वाटतं काशीद बीचला. आणि खूप गर्दी पण असते आणि छान असतात. खूप साऱ्या मोठ्या मोठ्या ट्रिप्स पण येतात, लेडीज जेंट्स अशा फॅमिलीच्या बसेस असतात. पण ते अलिबागच्या थोडंसं पुढे येते ना, म्हणजे लांब आहे थोडंसं. आणि हे वर्सोली बीच, दुसरं अलिबाग बीच, ते बीचेस आहे ते अलिबागमध्येच आहे. तुम्ही असं जवळच जाऊ शकतात असे आहे. तर तुम्हाला लांबचं बीच हवे असेल तर तुम्ही काशीद बीचला जाऊ शकता, ते पण छान आहे. आता मग इकडचं आमचं सगळं झाल्यानंतर आम्ही काशीद बीचला जाणार होतो, म्हणजे जेवण वगैरे करून. आणि एक दिवस काशीद बीचला थांबणार होतो, असं आमचा होता प्लॅन. एक दिवस आम्ही वर्सोली बीचला थांबलो, एक दिवस काशीद बीचला थांबणार होतो. नंतर मी मम्मीला सांगितलं मस्त थोडेसे व्हिडिओज घे यांचे पण, आधी किवीला पण मस्त लक्षात राहील. मस्त ते पण मोठे झाल्यानंतर मस्त बघतील कसं आम्ही फर्स्ट टाईम बीचवर गेलो होतो. आणि मस्त आम्ही सगळ्यांनी मस्त मजा केली. आणि त्यानंतर आम्ही नंतर मग आम्ही ते रिसॉर्ट सोडून दिलं आणि मग आम्हाला पुढे दुसऱ्या बीचवर जायचं होतं. त्यामुळे मग आम्ही निघालो आणि थोडंसं आम्हाला जेवण पण करायचं होतं. दुपार झाली होती का जेवण करून नंतर पुढे आम्ही निघूया. मग एक छोटंसं आम्हाला छान रेस्टॉरंट दिसलं. मस्त छान होतं, घरगुती टाईपच होतं. आणि तिकडे मस्त आम्ही फिश थाली खाल्ली. आणि मस्त होतं ते रेस्टॉरंट, छान होतं, असं छोटंसं होतं. आणि मध्ये मस्त त्यांनी गोवा व्हाईब्ससारखे असे फिश थालीचे मस्त लावलेले होते आणि छान वाटत होतं. मग सगळ्यांनी ज्याला फिशच थाळी मागवली होती, पॉम्प्लेट थाळी होती. तिकडे चिकन पण होतं, नॉनव्हेज पण होतं. फिश थाळीचे वेगवेगळे प्रकार होते. तुम्हाला जसं घ्यायचं तुम्ही थाली पण घेऊ शकतात, किंवा असं नॉर्मल तुम्हाला करी मागवायची असेल किंवा भात मागवायचं असेल तसं पण तुम्ही मागवू शकतात. आणि इकडे आधी किवीचं तो नॉनस्टॉप मस्ती चालू होती. तर हे असं दिलेलं होतं, फिश होती, भात, राईस आणि मस्त भाजी होती 2 प्रकारची, म्हणजे मालवण आणि एक नॉर्मल भाजी होती. एकामध्ये त्यांनी कोळंबी पण दिलेली होती आहे असं मला वाटतंय. आणि ही पॉपलेट आणि त्यांनी तांदळाच्या भाकरी दिलेल्या होत्या. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकतात, किंवा काही वडे असतात आणि नॉर्मल भाकरी असतात, पोळी असते, जसं तुम्हाला लागेल तसं होतं. आणि आम्हाला तर पूर्ण अलिबागच्या दोन दिवस ट्रिपमध्ये म्हणजे जेवण खूप छान मिळालं. म्हणजे आम्ही ज्या पण हॉटेलमध्ये थांबलो किंवा जिथे पण खायला गेलो तर तिथली टेस्ट छान होती. असं आम्हाला असं नाही वाटलं का अरे खराब आहे. काही वेळेस आपण जातो ना तर खराब निघतं. तर आम्हाला टेस्ट आणि अलिबागचे फिश म्हणजे एकदम ताजी पण राहते आणि खायला पण मजा येते. आपण जो इकडे खातो ती फिश, कारण की 2-3 दिवस झालेली असते, बाशी होऊन गेलेली असते, आणि तिकडे ती ताजी असते. तर ती खाण्यामध्ये पण खूप छान मजा येते. आणि त्यांनी बनवलेली अलग अलग प्रकारचे जी भाजी बनवतात त्यांची पण टेस्ट आपल्याला खूप वेगळी लागते आणि मस्त वाटत होतं. मस्त आम्हाला म्हणजे जेवणामध्ये आम्ही जिकडे पण नवीन नवीन गोष्टी ट्राय केल्या त्या सगळ्या बेस्ट होत्या अलिबागमध्ये. मग आम्ही निघालो तिकडं. खाल्ल्यानंतर आम्ही निघालो आपल्या आता रेवदंड बीच पण होतं, पण आम्ही तिकडे बघितलं तर तिकडे गर्दी पण नव्हती आणि एकदम सामसूम होतं. त्यामुळे मग रेवदंडा बीच आम्ही स्किप केलं. त्यानंतर आम्ही काशीद बीचला जाण्याचं ठरवलं. तर त्याच्या पुढेच आहे काशीद बीच. थोडंसं अलिबागपासून लांब आहे, 1 घंटा लागतो, पण खूप छान बीच आहे. तुम्ही दोन दिवस पण तिकडे स्टे करू शकतात, राहू शकतात. आणि खूप गर्दी पण असते, खूप मजा पण येते आणि खूप छान आहे. आणि खूप सारे रेस्टॉरंट आहे, हॉटेल्स आहे. पण अलिबागच्या थोडंसं पुढे आहे बघा, किती छान पण वाटतं. इकडे मस्त झाडं, नारळाचे झाडं खूप छान अलिबागमध्ये लावलेले आहे.
मी डिसाईड करत होतो का रेवदंडाला थांबायचं का मग आपल्याला काशीदला. मग आम्ही रेवदंडा स्किप केलं आणि जाता जाता आम्हाला म्हणजे रस्ता इतका छान वाटत होता, इतका मस्त वाटत होता, पीसफुल एकदम का आम्हाला टायमिंग पण नाही समजलं, असं लवकर येऊन गेलं असं वाटत होतं. कारण की खूप छान आहे, खूप झाडं लावलेले आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही अलिबागची सिरीज कशी वाटते. अजून एक अलिबाग व्लॉग बाकी आहे आपला, तो लास्ट आहे. 3 अलिबागचे व्लॉग आहे, पहिला, दुसरा आणि सेकंड पार्ट.